सर्वसामान्यांना एकदम बिलकुल त्यांच्या पिशव्या भरून चालल्या 10-10, 20-20 रुपयात, आणि आम्ही सर्व लॉसमध्ये चाललो. काही सेल नाही आहे. एवढा उन्हाळा असल्यानंतर बी मालाची आवक भरपूर आहे. कास्तकाराचं खूप नुकसान चालू आहे. मालाचे पैसे बनून नाही राहिले, त्यांचे पेट्रोलचे पैसे निघून नाही राहिले. सध्या नागपुरातील तापमान 45 ते 46 अंशावर पोहोचलं आहे आणि अशातच मी आलेली आहे नागपुरातील कॉटन मार्केट या परिसरामध्ये. इथे हे मोठं भाजीचं मार्केट आहे नागपुरातलं, आणि आपण इथे जाणून घेणार आहोत की ज्याप्रमाणे एवढ्या तापमानामध्ये भाजी जे विक्रेता आहेत यांच्याकडनं हे जाणून घेणार आहोत की नेमकी भाजी जी आहे त्याच्यामध्ये कुठल्या भाजींना जास्त मागणी आहे आणि भाववाढ कुठल्या भाजीची सध्या झालेली आहे. हे आपण विचारूया. सध्या मी कॉटन मार्केटमध्ये आहे आणि इथे जे भाजी विक्रेते आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया की मागणी कुठल्या भाजीला आहे आणि कुठल्या याच्यामध्ये भाजीमध्ये दरवाढ झालेली आहे. वाढ तर सध्या आता आहे नाही मॅडम, कारण की लग्नाचे सीझन बंद आहे, त्यामुळं भाजीची आवक थोडी कम झालेली आहे. आणखीन थोडेसे चढ उतार चालू आहे. जे विकणारी माल आहे त्याच्यामध्ये थोडंसं कम जास्त चालू आहे भाव. मला सांगा, आता उन्हाळ्याचे दिवस आहे, उन्हाळ्यामध्ये जे तापमान असते त्यामुळे भाजी टिकवणं देखील एक तुमच्यासमोर आव्हान असते. अशामध्ये आवक देखील भाज्यांची, जी पालेभाज्यांची कमी असते. तर पालक असेल, घोळीची भाजी असेल, याला ज्या मोठ्या प्रमाणात मागणी असते. भाववाढ कशी आहे? मिरचीचा दर कसा आहे? टोमॅटोचा दर कसा आहे? सध्या तर आता मिरची वाढीवर आहे, टमाटर बी थोडी वाढीवर आहे. त्याच्यानंतर मग तुम्ही म्हणाल पालक थोडीशी वाढ कम झालेली आहे पालक, आणि थोडंसं चढ उतार चालू आहे भाव. का बरं चढ उतार झालेली आहे? म्हणजे आता जसं आपण बघतो पेट्रोलचे देखील दर जे आहेत ते वाढलेले आहे, त्याचा देखील हा असर आहे का? हा, थोडासा तर फरक होऊ शकते, कारण की आता किसान एवढ्या दूर माल आणायला थोडंसं तकलीफ होते त्यांना, कारण की जे रेट वाढले आहे पेट्रोल डिझेलचे, त्यामुळं बी थोडंसं काही ना काही हे होतात आहे. आणि पुन्हा ते कसं आहे, महिनाभर लग्न थांबलेलं आहे, त्याच्यामुळं ते शुभ काम आहे ते बंद झालेलं आहे, म्हणून थोडंसं दर कमी झालेला आहे भाजीपाल्याचा. तर आपण बघितलंय की काही भाज्यांमध्ये जी आहे ती दरवाढ झालेली आहे. त्यामागची अनेक कारणं आहेत. उन्हाळ्याचे दिवस आहे, नंतर आपण बघतोय की पेट्रोलमध्ये दरवाढ झाली, त्यामुळे कुठेतरी ही दरवाढ जी आहे थोड्याफार फरकाने जी आहे मिरची असेल, पालक असेल, यामध्ये पाहायला मिळते आहे. अजून भाजी विक्रेते आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत की ग्राहक जे येतात आहे कुठल्या भाजीला जास्त मागणी आहे, भाववाढ कशी झालेली आहे. आपको सब्जी भाजी में कुछ बढ़ोतरी नहीं है। अगर पेट्रोल भी बढ़ गया होगा तो वही चीज में आपको सब्जी भाजी मिल जाएंगी। आपका ऐसा सर्दी का सीजन खत्म हो गया है, अब कोई ये नहीं है, अब लोग छुट्टी लग गई है, इसके लिए सब्जी भाजी का उतना उठाव नहीं है, तो इसलिए कम में है सब्जी भाजी। तर आपण बघतो आहे की भाजीची जी दरवाढ आहे आता लग्न सराई जी आहे, अधिक मास जो आहे तो प्रारंभ झाल्यामुळे कुठेतरी कमी झाला आहे, त्यामुळे भाजीची मागणी देखील कमी होत आहे. आवक जरी कमी असली तरी मागणी देखील आता कमी झाली आहे. त्यामुळे जी दरवाढ आपल्याला काही दिवसांअगोदर पाहायला मिळाली होती ती आता दरवाढ जी आहे कमी झाली असली तरी काही ज्या भाज्या आहेत, पालक असेल, मिरची असेल, टोमॅटो असेल, याची दरवाढ मात्र नक्की आपल्याला इथे पाहायला मिळते. आणखीन भाजी विक्रेते आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की कशा प्रकारे भाजीमध्ये जी आहे दरवाढ जी आहे ती झालेली आहे, कुठल्या भाजीला मागणी आहे. उन्हाळ्याचा सीझन सध्या सुरू आहे, त्यामुळे मिरची असेल, पालेभाजी असेल, याच्यामध्ये मागणी वाढली आहे का कुठल्या भाजीला आणि दरवाढ झाली आहे का? दरवाढ म्हणजे मागणी फक्त मिरची आहे सध्या आणि टमाटर आहे. त्याच्या व्यतिरिक्त मग सर्व भाजीपाल्याचे रेट कम जास्ती होऊन राहिले, बाकी काही नाही. निंबू ते वाढीवरच आहे, निंबू अद्रक हे वाढीवर आहे. आता हे आम्ही विकत नाही त्याच्यामुळे तेवढं आम्हाला त्याच्याविषयी माहित नाही, पण हिरव्या भाजीपाल्याविषयी सांगते, फक्त मिरची आणि टमाटर हे वाढीवर आहे, बाकीचे नाही. टमाटर वाढले, बाकी सर्व स्वस्त आहे. मग हे मिरची वगैरे वाढले, बाकी सर्व स्वस्त. मिरची आहे 60, 70, 80 अशी होता मिरची. हा, टमाटो 40, कधी 50, 40, कधी 30 असे होतात. भाजीचं मग वांगे वगैरे सगळं थोडंसं कंट्रोलमध्ये.
जर आपण बघितलं मिरचीची जी मिरचीचे दर आहेत ते आहेत 70 ते 80. टोमॅटो जे आहे 40 रुपये किलो आहेत. आणि अशी भाववाढ जी आहे सध्या मिरची आणि टोमॅटोमध्ये पाहायला मिळते आहे. पण इतर भाज्यांचे दर जे आहेत ते सध्या स्थिरावलेले पाहायला मिळत आहेत. आणखीनही आपल्यासोबत भाजी विक्रेते आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया की नेमकी दरवाढ जी आहे कुठल्या भाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. दोन दिवस कमी चालते असं आहे. थोडं थोडं कवाक भाव वाढते कवाक नाही आणि आता थोडा उन्हाळ्याच्या थोडं भाजीपाला महागच आहे. थोडं मालाच्या आवकावर राहते. थोडंसं माल कमी आले तर थोडा जास्ती भाव राहते, नाही तर मग थोडं कमी भाव राहते. आता ती चवळी विकून राहिली 20 रुपये 30 रुपये, मेथी विकून राहिली 50-60. हो. दरवाढीचं कारण काय? हा? कारण काय? कारण काही नाही, ते मालाच्या वर तेच राहते ना. थोडं मालाचे कमी आले तर भाव वाढते, नाही तर मग माला आले तर कमी भाव राहते. नाही आता कमीच आहे माल, भाव थोडं जास्त चांगलेच आहे. थोडं दरवाढ अजून कशात झालेली नाही आहे. चवळीची भाजी झाली, पालक झाले, सांबार झाले, ते 10 रुपये 20 रुपये किलो आता विकत आहेत. दरवाढ कशातच झालेली नाही आहे. लौकी वगैरे 20 रुपये किलो विकू राहिली. फक्त टमाटर सध्या 30 रुपये किलो चालू आहेत. सांबार बी 20 ते 30 रुपये किलो चालू आहेत. म्हणजे तेजी अजून कशामध्येच नाही आहे, स्थिर आहे. एवढा उन्हाळा असल्यानंतर बी काहीच रेट नाही आहेत. चवळी भाजी आम्ही 10 रुपये 15 रुपये किलो विकू राहिलो. चवळा 10 रुपये किलो, लौकी 10 रुपये 15 रुपये, पालक 10 रुपये चालू आहे डेली. दरवाढ कशातच झालेली नाही आहे. सर्वसामान्यांना एकदम बिलकुल त्यांच्या पिशव्या भरून चालल्या 10-10 20-20 रुपयात, आणि आम्ही सर्व लॉसमध्ये चाललो. सकाळी महाग असते, आता एकदम स्वस्त असते. बाजार एकदम मंदीत आहे, काही सेल नाही आहे. एवढा उन्हाळा असल्यानंतर बी मालाची आवक भरपूर आहे. कास्तकाराचं खूप नुकसान चालू आहे. मालाचे पैसे बनून नाही राहिले, त्यांचे पेट्रोलचे पैसे निघून नाही राहिले. कास्तकार लॉसमध्ये आहे आणि लेवल बी लॉसमध्ये आहे. फक्त कस्टमर सध्या फायद्यात आहे. आता अशी परिस्थिती झालेली आहे की कोणत्याही मालाला भाव वाढवलेला नाही आहे. कोणत्याही मालाला नाही का महागाई राहिल्याच्या कारणाने काही गिरायकीकडे कोणतेही गिराईक आमच्याकडे येऊन नाही राहिलेले आहे आणि भावाला काही वाढ वगैरे काही नाही झालेले. उन्हाच्या कारणाने गिरायकी काही राहत नाही आणि आमचा काही धंदा काही होत नाही. असं आहे, आम्ही स्वतः परेशान आहोत. आमची नाही का जे आहे आमची रोजीरोटी निघणं नाही का मुश्किल झालेली आहे. आम्हाला त्रास आहे. मला सांगा, उन्हाळ्याचे दिवस असले की आपण बघतो की भाजींच्या दरामध्ये जे आहे अनेक भाज्या ज्या आहेत, फळभाज्या असतील, पालेभाज्या असतील, याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात दरवाढ आपल्याला पाहायला मिळते. मग यावेळेस नेमकी नाही, दरवाढ बिलकुल नाही, बिलकुल नाही भाव वाढ. काही कास्तकारांची हालत अशी आहे की 20 रुपये किलो 30 रुपये किलो असं नाही का पालक भाज्या विकून राहिलेल्या आहे. काही नाही का त्यांना काही हे नाही आहे. कास्तकारांनाही ते हालत झालेली आहे त्यांची. असं काही नाही आहे की नाही का भाव वाढ झालेली आहे. फक्त नाही का हेच आहे की नाही का आम्ही स्वतः विकत घेऊन नाही का आम्ही विकतो. आम्हाला माहीत आहे सकाळी 8 वाजतापर्यंत धंदा होते, त्यानंतर धंदा काही होत नाही. अशी परिस्थिती आहे. दरवर्षी उन्हाळ्यामध्ये भाव वाढ असते, यावेळेस काहीच नाही. काही नाही, काही नाही, काही नाही, बिलकुल नाही वाढलेले आहे. 20 रुपये किलो. तर आपण बघतो आहे की दरवेळेस उन्हाळा आला की भाज्यांचे भाव जे आहे ते गगनाला भिडतात. पण यावेळेस जर आपण नागपुरातील या भाजी मार्केटमध्ये बघितलं तर प्रत्येक भाजी विक्रेत्याचं म्हणणं हेच आहे की दरवाढ यावेळेस अशी मोठी काही झालेली नाही. काही ज्या भाज्या आहेत, मिरची असेल, टोमॅटो असेल, यावर आपल्याला थोडीफार दरवाढ पाहायला मिळते आहे. पण पालेभाज्या ज्या आहेत त्याची आवक पण आहे आणि त्याच्या किमती आहेत त्या वाढलेल्या नाही आहेत असं देखील सांगण्यात येत आहे. आपण बघतो उन्हाळ्यामध्ये जे आहे वाळवणाचे पदार्थ जास्त केले जातात, त्यामुळे बटाटा, आलू जो आहे त्याची मागणी मोठ्या प्रमाणात असते. त्यामध्ये देखील भाववाढ झाली आहे का, याबद्दल देखील आपण जाणून घेणार आहोत की बटाटा जो आहे याची मागणी वाढते उन्हाळ्यामध्ये, भाववाढ झालेली आहे का? बोलो. भाववाढ झाली आहे का? नाही नाही झालं. किती किलो आहे, काय किलो विकतात? 16 रुपये. 16 रुपये. कांदे बी 16 रुपये. हो. हम्म. भाववाढ नाही झाली. नाही नाही उन्हाळ्यामध्ये आपण बघतो चिप्स साठी नाही. ते झाले, संपले झाले. स्टोरच्या आली येऊन राहिला आपण. तर भाववाढ नव्हतीच या. नाही नाही. तर आपण बघितलं की दरवेळेस भाववाढ असते पण यावेळेस भाववाढ नव्हती. या मागचं कारण काय, यावेळेस दरवाढ का नाही झाली? माल लगेच येऊन राहिले ना. अच्छा, आवक आहे म्हणून. तर आपण बघितलं की भाववाढ जी आहे ही आपल्याला कुठल्याही
फळभाजी असेल, पालेभाजी असेल यामध्ये पाहायला मिळत नाही आहे. आवक असल्यामुळे कुठेतरी मागणी पूर्ण होते आहे, त्यामुळे दर जे आहेत ते वाढलेले नाही आहेत. काही अंश जे आहे ते दर जे आहे मिरची असेल त्यामध्ये वाढलेले आहेत. पालेभाजी जी आहे पालक वगैरे यामध्ये देखील भाववाढ काही दिवसांआधी होती, आता भाववाढ नाही आहे. अगदी पालकाची जुडी असेल, चवळीच्या भाजीची जुडी असेल ती 10 ते 15 रुपयांना विकली जाते असं देखील इथल्या भाजी विक्रेत्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे याआधी यापूर्वी जेव्हा उन्हाळ्यामध्ये भाव वाढायचे त्या तुलनेत यावर्षी कुठल्याही प्रकारची भाववाढ कुठल्याही भाजीमध्ये पाहायला मिळत नाही आहे असं भाजी विक्रेत्यांचं म्हणणं आहे. आणि कुठेतरी नुकसान देखील त्यांचं होत आहे असं देखील त्यांनी बोलून दाखवलं आहे. क्षितिजा देशमुख, लोकमत.com, नागपूर.